अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. जसं जर 3चा घातांक x अधिक 8 बरोबर 27चा घातांक 2 x अधिक 1 तर x बरोबर किती? म्हणजे यामध्ये काय आहे की x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. अशा उदाहरणात काय करायचं, दोन्ही बाजूकडे पायासारखा असावा. दोन्ही बाजूकडे पायासारखा असेल तर आपल्याला त्याचं उत्तर काढता येत असतं. जसं की आता इकडे 3 पाय, इकडे सुद्धा 3 पाय पाहिजे. मग काय करायचं, हे तसं तसं लिहायचं x अधिक 8 आणि असं बघायचं की 27 हा 3च्या रूपात कसा लिहिता येईल. 27 म्हणजे 3चा घन आहे, मग 27 म्हणजे 3चा घन लिहायचा, म्हणजे तो 27 म्हणजे 3चा घन आला, हे बाकी दशाला तसं मांडायचं. आता बघा, दोन्हीकडे पाया समान झालेला आहे. मग अशा वेळी काय करायचे, आता या ठिकाणी मात्र काय होईल की हा 3 घातांकाला कंसाला घाताला. मग अशा वेळी आपण काय करतो, एखाद्या संख्येमध्ये घातांकाला घातांक जर आला तर ह्या दोन्ही घातांकांचा गुणाकार होत असतो. मग आपल्याला या नियमाने काय करावं लागेल, इथे 3 ने या दोघाला गुणून घ्यावं लागेल. आणि ज्यावेळी पाया समान असेल तर पाया पुन्हा रिपीट लिहायची गरज नाही. मग घातांकच लिहायचा x अधिक 8 बरोबर 3 ने 2 ला गुणलं, 3 2 6x झाला. 3 ने 1 ला गुणलं, 3 1 3 झाला. मग आता हा जो x आहे हा 6x कडे जाईल, मोठ्या संख्येकडे. 6x मधून हा x गेला, 5x राहील. आणि हा 3 इकडे येऊन ह्या 8 संख्येतून वजा होईल. 8 मधून 3 गेले, राहिले 5. x ची किंमत जर काढायची असेल तर हा 5 गुणाकारत असतो, या 5 ने या 5 ला भाग द्यायचा आणि मग 5 ने 5 ला भागला म्हणजे समान संख्येने जर भागलं तर उत्तर त्याचं 1 असतं, म्हणून 5 1 5 ही झाली x ची किंमत. आता हे असंच दुसरं उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये 4 पाया आहे, 8 पाया आहे, दोन्ही वेगळे पाया आहेत. 4 ला 8च्या रूपात लिहिता येत नाही, 8 ला 4च्या रूपात लिहिता येत नाही. अशा वेळी काय करायचं, दोन्ही संख्यांना एकाच तिसऱ्या कोणत्या तरी संख्येच्या रूपात लिहिता येईल का ते चेक करायचं. मग लक्षात येईल आपल्याला 4 म्हणजे 2चा वर्ग, 8 म्हणजे 2चा घन, मग दोन्हीकडे 2 पाया समान होईल. 4 म्हणजे हा 2चा वर्ग लिहिला आणि पुढे 2x अधिक 1 दशाला तसा ठेवला. पुढे बरोबर 8 जो आहे 8 म्हणजे 2चा घन, ठिकाणी 8 2चा घन लिहिला आणि यामध्ये कंसाचा x अधिक 3 केला. आता दोन्हीकडे पाया तर समान झाला, पण हे कसं झालं, कंसातही घात झाला, कंसावरही घात झाला. अशा वेळी कंस या दोन्ही घातांकांचा गुणाकार करून घ्यायचा. पाया समान झाल्यामुळे पुन्हा पाया रिपीट लिहायची गरज नाही. मग ह्या 2 ने ह्या दोघाला गुणायचं, ह्या 3 ने ह्या दोघाला गुणायचं. बे 2 4x होईल आणि बे 1 बे होईल. पुन्हा 3 ने x ला गुणायचं, 3x होईल आणि हा 3 3 9 होईल. मग हा 3x आहे ह्या 4x कडे येईल, वजा होईल. हा जो 2 आहे 2 9 कडे येईल, तो इकडे येऊन वजा होईल. 4x मध्ये 3x गेले, x राहील आणि 9 मध्ये 2 गेले, 7 राहील. ही झाली x ची किंमत. हे आणखी एक उदाहरण. यामध्ये 81 9 3 9 ही पाया वेगवेगळे आहेत. मग दोन्ही बाजूकडे पाया एकसारखा असावा. मग 81 आणि 9 हे 3च्या रूपात मांडता येतं आपल्याला. 81 म्हणजे 3चा चौथा घात आणि 9 म्हणजे 3चा वर्ग. या पद्धतीमध्ये 81 ला मांडायचं 3चा चौथा घात म्हणजे 81 आणि हा 2.5 आधीचा घात दशाला तसा गुणिले 9 म्हणजे 3चा वर्ग मांडायचा आणि हा 4.5 घात दशाला तसा. पुढे भागाकारामध्ये हा 3 पाया समान करण्यासाठी आपल्याला घ्यायचा होता, त्यामुळे याला काय बदल करायची गरज नाही. आणि पुढे 9 म्हणजे 3चा वर्ग आणि त्याला घातांक हा x राहील. आता सर्व ठिकाणी 3 हा पाया सर्व समान झालेला आहे. मग काय करायचं, फक्त घातांकाचा घातांक आला की त्या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. मग आपण 2.5 म्हणजे 2.5 होतात, 2.5 चोक 10 होतात. मग इथे 10 लिहायचं. गुणाकार असल्यामुळे घातांकांची बेरीज करावी लागेल. मग 10 अधिक 4.5 दुने 9 करायचे. त्यानंतर भागाकार असल्यामुळे घातांकाची वजाबाकी होत असते, हा नियम आहे आपल्याकडे. मग 4.8 वजा होईल आणि इथे 2 ने x ला गुणायचं. अशा प्रकारे समीकरण तयार झालं. गुणाकार असल्यामुळे घातांकांची बेरीज होते, भागाकार असल्यामुळे घातांकाची वजाबाकी होते. याप्रमाणे मांडणी झाल्यावर 10 आणि 9 काय झाले 19 वजा 4.8 बरोबर 2x. वजाबाकी केली, 19 मधले हे 4.8 वजा होतील. याला आपण 10 म्हणूया. 10 मधले 8 गेले, राहिले 2, इथे 5 झाले. आता मग 19 मधले 5 गेले 14, 14.2 राहिले. हे जे 14.2 आलेलं उत्तर आहे इथे लिहून पुढे 2x जागेवर.
मग हा 2x मधला हा 2 इकडे गुणाकार इकडे येऊन तो भाग देईल. म्हणजे 14.2 ला 2 ने जर भागलं तर किंमत नेहमी अर्धी होत असते. म्हणजे बे 7 14 आणि बे 1 बे, हे झालं 7.1 ची किंमत.